कुठला प्रदेश आहे? आणि या सगळ्या कवड्या इथे कशा? हे काय चाललंय? असं विचित्र स्वप्न, हा काय प्रकार होता? ही सुंदरा अचानक कशी काय उलटली? असं कसं डोकं फिरलं या बाईचं? शी, त्या जगदंबावर पाळत ठेवण्यासाठी हिची मदत होणार होती मला. आता सगळं संपलं. मनोरमे, आता सगळी कामं तुला करावी लागणार. शी बाई. जगदंबा इथे यावेळी? नक्की काय करते? अगं बाई, आता तरी तू ती कुठे गेली? जादूबिदू झाली का काय? जगदंबा, हे काय चाललंय? आधी कवडी दिसली, मग पुन्हा कुठेतरी नाहीशी झाली, आणि आता मी पुन्हा इथे. कुठे आले मी इकडे? काय झालंय? सगळे गावकरी कुठे आहेत? हे गाव असं रिक्त का? सगळे कुठे गेलेत?
हे मंदिर रिक्त कसं? या मंदिरात मूर्ती का नाही? ही तरुणी कोण आहे? ह्याच्यात काही दैवी शक्ती आहे असं वाटत नाहीये, पण तरी सुद्धा काहीतरी चमत्कारिक आहे तिच्यात. तुळसा, तुळजा या गावात? हे नक्की तुळजा आहे की कुणाचं मायावी रूप? आला? बरं झालं इथेच आलास ते. मी तुझ्यासाठी आले आणि तू माझ्यासाठी इथे आलायस. तुला मी आता सोडणार नाही जगदंबा. आता लवकरच ती वेळ येणार आहे. असुर नरेशांचा विजय असो. तू या क्षणी इथे काय करतोयस? क्षमा असावी महाराज, पण वार्ताच तशी आहे. शुक्राचार्यांच्या कुटीमध्ये जे साधू ग्रंथ वाचत होते त्यांना काहीतरी सापडले. काय सापडलंय? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तुझे हे काय आहे? तू रिपुंशी जो लढा दिलास तो तुझ्या प्रवासाचा महत्वाचा भाग होता, परंतु तो अंतिम लढा नाही. मग अंतिम लढा काय आहे? तुला एका मोठ्या योजनेसाठी इथे आणले. मोठी योजना? ती काय आहे? महिषासुराचा वध करून तुला ही भूमी सुखी आणि आनंदी करायची आहे. महिषासुराचं वध मी करायचंय? हो. तुझ्या जन्माचा उद्देश आता लक्षात घे. तुझ्या हातून महिषासुराचा मृत्यू होणार आहे, म्हणूनच त्याने षड्रिपू पाठवली. तू त्यांच्यावर मात केलीस म्हणून तुझा शक्तिपात झाला. तुला एकटीला महिषाशी युद्ध शक्य नाही झालं, म्हणूनच येत्या पौर्णिमेला तुला एक गोष्ट करायची आहे. कोणती गोष्ट? जगदंबा, तुझ्या आयुष्यात खूप मोठं स्थित्यंतर होणार आहे, म्हणूनच ही गोष्ट गुपित ठेवायची आहे. फक्त येणाऱ्या पौर्णिमेपर्यंत तू रोज मध्यरात्री नदी किनारी जाऊन शिवपिंडी तयार करून रोज 8 कवड्यांची त्या शिवपिंडी समवेत पूजा करायची. दुर्गा स्तोत्र, कवच म्हणायचं. ज्या दिवशी कवड्या संपतील त्या दिवशी तुला घेऊन जाण्यासाठी आमचं वाहन येईल. तू भिवू नकोस, त्यावर बस. ते तुला आमच्या दरबारापर्यंत घेऊन येतील. आणि मग तिथे काय होणार आहे? तिथे जे काही होईल ते केवळ अवर्णनीय असेल. लोक उद्धारासाठी ते महत्वाचे,
परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, ही पूजा करताना तुला कोणीही बघता कामा नये, कोणताही व्यत्यय नको. मी येणार कशी? मी आईला सोबत घेऊन आले तर चालेल. आईला पूजा पाठाची किती आवड आहे हे तुला माहिती आहे. ती माझ्या बरोबर असेल तर चालेल ना? नाही जगदंबा, हे शक्य नाही. तुला त्यांच्यापासून लपवून हे करावं लागणार आहे. माझे आई वडील आहेत ते. त्यांच्यापासून मी हे सारं का लपवू? आपल्या आई वडिलांपासून कोणतीही गोष्ट लपवता कामा नये हे खरंय, परंतु जगदंबा, हे दैवी कर्म आहे. त्यामुळे काही गोष्टी तुला तुझं दैवी कर्म म्हणून एकटीलाच कराव्या लागणार आहेत. आता पुढचं पाऊल टाकायची वेळ आलीये. यासाठी सर्व नाती गोती विसर आणि तुझं कर्म पूर्ण कर. तुमच्यावर सोपवलेल्या कार्यात तुम्हाला यश मिळालं अशी वार्ता कळली म्हणून आलोय. नेमकं काय गवसलंय तुम्हाला? आम्ही समजून घ्यायला आतुर आहोत. या ग्रंथांचं बारकाईनं वाचन आणि अभ्यास केल्यानंतर आम्हाला 3 गोष्टी सापडल्या आहेत असुर नरेश. त्या कदाचित आपल्याला उपयुक्त ठरू शकतील. 3 गोष्टी, परंतु आम्हाला केवळ एका विधीची आवश्यकता आहे. एक असा विधी जो शुक्राचार्यांच्या नाहीसं होण्यामागचं गुपित उघड करेल. पण त्यातील एक निवडणे कठीण आहे. ठीक आहे, तीनही सांगा. मला यामध्ये एक विचित्र विधी सापडला आहे. त्याचं नाव आहे विराट विजय. आणि मलाही एक विशेष विद्या सापडली आहे, जिचं नाव आहे वयस्तंभिनी. मला या ग्रंथात सापडलेल्या विधीचं नाव आहे अक्कलसूत्र. विराट विजय, वयस्तंभिनी, अकलसूत्र. परंतु यामधला आमच्यासाठी उपयुक्त असा विधी कोणता आहे कसं कळेल? आपलं ध्येय काय आहे, आपला उद्देश कोणता आहे याबद्दल कोणतीच कल्पना दिली नाही आपण आम्हाला. ती दिली तर कदाचित आम्ही तुमच्यासाठी योग्य असलेला विधी यातून शोधून काढू. काय आहे आपला उद्देश? केवळ प्राणाच्या भीतीमुळे हे साधू आमच्या सहाय्यासाठी शोधकार्य करतायत. यानं आमचं इप्सित कळलं तर ते आम्हाला सहाय्य करणार नाहीतच, कदाचित जाणीवपूर्वक पथभ्रष्ट करतील. यांच्यामुळे आमची योजना देवतांपर्यंत पोहोचेल आणि तुळजा सावध होईल. आमचं इप्सित, आमचा उद्देश, तो तुम्हाला कळण्याची आवश्यकता नाही. मग यातला कोणता विधी योग्य आहे हे कळणार कसं आपल्याला? यातला कोणता विधी उपयोगी आहे हे आता आम्ही शोधून काढू. तुम्ही या तिघांनाही घेऊन जा आणि यांना पुन्हा सन्मानाने बंदिवासात टाका. बंदिवासात? असुर नरेश, हा तर सरळ सरळ अन्याय आहे. आपणच म्हणाला होता, आम्ही आपल्याला हवं असलेलं शोधून दिलं तर आम्हाला आपण सोडून द्या. ते आम्ही तेव्हा म्हणालो होतो, पण आता आम्ही वेगळा निर्णय घेतलाय. तुम्हाला पुन्हा सांगायला हवं, घेऊन जा ना. ती गेली कुठं असेल? एवढ्या रात्री ही बाहेर का पडलीये पण?
तुला काही कळलं का ग? कशाबद्दल? जगदंबाच्या हातून महिषासुराचा वध होणार आहे. खरंच? तुला कोणी सांगितलं हे? अगं, आज देवी तुळजाई जगदंबेला भेटली तेव्हा तिनं सांगितलं. काय सांगतेस? खरंच? एवढीशी पोर आहे ग ती, आणि महिषासूर केवढा? जगदंबाला जमेल का ते? बायकांच्या बोलण्याचा आवाज कुठून येतोय? गंगाई, अगं इथं काय आलीयस? अहो, कसले तरी आवाज येत होते. कसले आवाज? माहित नाही, पण कोणीतरी जगदंबाबद्दल बोलत होतं. इथं आपल्या घरात? वय मी ऐकलं म्हणून तर मी उठून इथे बघायला आले. जगदंबाबद्दल. जगदंबा? मनोरमा, काय प्रकार आहे हा? कसलं फुल आहे हे? ते असुर नरेश, हे फूल जगदंबाच्या केसात होतं. म्हणजे ती जेव्हा गेली तेव्हा नव्हतं, पण ती परत आली तेव्हा मात्र हे फूल तिच्या केसात होतं. पण एवढ्या रात्री ही एकटी कुठे गेली असेल? सम्राज्ञी, तिला अशी सवय आहेच. म्हणजे मागे गावात रिपूंची सगळ्यांना बाधा झाली होती तेव्हा ती अशी फिरायची. पण आता तर रिपूही नाहीयेत, मग ही नक्की कुठे फिरत असेल? याचं कारण तुला कळलं नाही का? नाही ना, मी त्या गावातल्या सुंदराला आपल्या बाजूने वळवलं खरं, पण ती बाई बदलली अचानक. अचानक चांगलं काम करण्याची उपरती झालीये त्या बाईला. सम्राट, अहो काही केलं आपल्या मदतीला तयार नाही ती. त्या रिपूंचं दमन करून जगदंबाने सगळ्या योजनेचं मातेरं केलं. पण सुंदरावर तर आपली भिस्त होती, हो ना? गावातल्या लोकांच्या मनात जे काही चालू आहे हे समजण्यासाठी तिची मदत होत होती, आणि अशामध्ये ती सुद्धा उलटली म्हणजे सगळंच अवघड झालं. एक सामान्य स्त्री आपल्या विरोधात गेली याची चिंता करण्याचं कारण नाही. आपल्या कार्यासाठी दुसरी स्त्री मिळेल. पण जगदंबेच्या मनात काय चाललंय हे कळणं अत्यंत महत्वाचं आहे. ती अशी रात्री अपरात्री एकटी फिरतेय हे विशेष आहे. तिची काहीतरी योजना, तिचा काहीतरी हेतू आहे, आणि त्यात तिच्याकडे सापडलेलं हे फूल. सम्राज्ञी, हा नियतीचा संकेत आहे. जगदंबा? कुठे गेली असेल जगदंबा? 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 जगदंबा, जगदंबा? कुठे गेली असेल ही पोरगी? ही बघ आली. जगदंबा, अगं कुठे गेली होतीस? काय विचारतेय मी? खरं खरं सांगा. आपल्या आई वडिलांपासून कोणतीही गोष्ट लपवता कामा नये हे खरंय, परंतु जगदंबा, हे दैवी कर्म आहे. त्यामुळे काही गोष्टी तुला तुझं दैवी कर्म म्हणून एकटीलाच कराव्या लागणार आहेत.
आता पुढचं पाऊल टाकायची वेळ आलीये. यासाठी सर्व नाती गोती विसर आणि तुझं कर्म पूर्ण कर. अगं उत्तर देतीयस ना? कुठं गेली होतीस? पाणी पाणी प्यायला गेले होते. पाणी प्यायला? आणि घराबाहेर? अगं घरातलं पाणी संपलं होतं म्हणून बाहेरच्या मोठ्या रांजणातलं पाणी प्यायला जावं लागलं. अगं पाणी संपलं होतं तर मला उठवायचं ना. असं एकट्यानं एवढ्या रात्रीचं बाहेर जातात वय. पुण्यांदा असं काही करायचं नाही हा. समजलीस? हो. बरं चला झोपायला, लय उशीर झालाय. चल. आईचं सारखं लक्ष असतं माझ्यावर. तिच्यापासून लपून रोज असं रात्री बाहेर जायला कसं जमणार आहे मला?